फिजियोलॉजिकल डिफेन्स असतात, सोलिक डिफेन्ससाठी तर काय होतं, सेल्युलर लेवलला सेल न्यूट्रिशन आणि सेल रेस्पिरेशन हे अफेक्ट होतं, सॅक्रिफाईस केलं जातं, त्याच्यामुळे हायपॉक्सिया आणि इशेमिया या पॅथोजेनेसिस होतात. तसंच सेकंड लेवलला ज्यावेळेस डिफेन्स तुमचा येतो सायकोसिसचा जो जनरेशन हा बेसिक डिफेन्स सॅक्रिफाईस होतो. त्यामुळं सेल ही काय करते, मॉर्फॉलॉजिकल कन्स्ट्रक्टिव्ह डिफेन्स करत असताना मायटॉसिस होत असताना तो डिफेन्स वेगळ्या पद्धतीनं होतो. तो कसा होतो आपण आज बघणार आहे. आणि तिसरा सॅक्रिफाईस थर्ड लेवलला जो होतो डिस्ट्रक्टिव्ह डिफेन्स, तर कुठली इम्युनिटी आपली तिथं काम करत असते. इम्युनिटी आपली तिथं मॉर्फॉलॉजिकल डिफेन्स डिस्ट्रक्टिव्ह डिफेन्स लेवलला इम्युनिटी येते, त्यामुळे डिस्ट्रक्टिव्ह चेंजेस तिथे यायला लागतात. 74 ॲपरिझम आपल्याला वेल नोन आहे, ते पॅटर्न रिपीट करत नाही. 74 ॲपरिझम फार महत्त्वाचं आहे मॅडम. हां, तुम्ही आज नंतर वाचाल किंवा आपण नंतर एकदा रिपीट करू पुढच्या मॅजरच्या वेळेस. ॲक्च्युली काय आपण समजून घेतलं, डॉक्टर हनीमननी त्यावेळेस सुद्धा 73 ॲपरिझममध्ये इतकं सुंदर दिलं आहे की जे सेल इंजुरी जो चॅप्टर आहे सेकंड इयरचा, तो सगळा त्यांनी त्यावेळेस त्या ॲपरिझममध्ये सगळा मांडलेला आहे. म्हणजे सेल इंजुरी कशी कशी होते, म्हणजे कुठले कॉज असतात, न्यूट्रिशनल, फिजिकल, केमिकल, इन्फेक्शन, इकॉनॉमिकल, जेनेटिक डिसीज, ऑल कॉजेस सेल इंजुरीज त्यावेळेस तिथं मेन्शन केलेले आहेत. एवढे त्यांचा फोर्सिंग व्ह्यू होता त्यांचा. आणि त्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो आहे त्यांनी त्याच्या पलीकडे जाऊन हनीमननी इमोशनल डिस्टर्बन्सेस कॉजेस सेल इंजुरी हे कुठल्याही पॅथॉलॉजीमध्ये कुठल्याही कोणी आतापर्यंत सांगितलेलं नव्हतं, ते त्यांनी त्यावेळेस ॲपरिझमच्या बुकमध्ये मेन्शन केलेलं. आत्ता कुठं थोडंसं सायकोलॉजिकली सायकॅट्रिककडे अभ्यास होतो, त्यावेळेस त्या मान्य करतात की बाबा ठीक आहे, स्ट्रेस फॅक्टर किंवा इमोशनल फॅक्टर्स कदाचित ते सेल इंजुरी करू शकतात. ते अजूनपर्यंत ॲक्सेप्ट करत नव्हते. आता काय टाटामध्ये किंवा मुंबईमध्ये प्रिस्क्रिप्शन्स आहेत स्किन डिपार्टमेंटचे, त्याच्यामध्ये सायकॅट्रिक ड्रग दिले जातात त्यांना स्किन डिसीजसाठी. आणि ते कन्सिडर करतात की सायकोलॉजिकल स्ट्रेसमधून ट्रीट करायला आहे, पण ते अजून मान्य करत नाही की अशी पॅथॉलॉजी होऊ शकते किंवा काय असं. ह्या गोष्टी आपण त्यावेळेस बघितलं. सोलिक कॉन्स्टिट्यूशन कसं आहे बघितलं आपण. सोलिक कुठल्या माइंड, स्किन आणि म्युकस मेम्ब्रेनलाच फक्त सोला अफेक्ट करतात. ओके, त्यांचे कुठले ऑल आयटीस आर गोइंग टू सोला. ऑल आयटीस म्हणजे तो अगदी साऱ्या रायनायटिसपासून ते पार न्युमोनायटिसपर्यंत सगळे आयटीस त्याच्यामध्ये. आणि ॲक्यूट डिसीजेस हे सगळे सोळामध्ये येतात बरेचसे. आणि ते जर आपल्याला कोकअप नाही झाले तर हे लॅटंट स्वरामध्ये जातात, म्हणजे सिफिलिसमध्ये जातात ते. आणि त्यावर डिस्ट्रक्टिव्ह चेंज होतात, त्याला सोरोसिफिलिटिक म्हणतात. सोरोसिफिलिटिक त्याचबरोबर सिफिलिस बघतानाच GIT सुद्धा लोकोमोटरमध्ये सुद्धा सगळे आता हे फार डीपर डिझ लेवलला वॅस्कुलायटिस, प्लुरायटिस, एंडोकार्डायटिस, स्ट्रेडियम, व्हायरल थायरॉइडायटिस, मेनिंजायटिस, एन्केफेलायटिस ऑल आर सोरा. तो एकदम सोरोसिफिलिक लेवलला गेले असतात डीपर डिझ. आणि ह्या साध्या असतात ॲक्यूट स्पॉझमिक पेन, न्यूरोलॉजिक पेन, सायटिक कॉन्कोनॉजिस सगळे सोयी येतात कॉन्कोनॉजिस विदाउट एनी लिजन्स इन द ब्रेन. ओके, हायपॉक्सिया, इस्चेमिया आहे ह्या लेवलला अफेक्ट करतो. बिहेवियर चेंजेसला अँगर, ग्रीफ सगळ्या माइंड लेवलला काम करतात. त्यांचं स्ट्रक्चर कसं असतं आपण ते समजून घेतलं, ते कसे बिहेव करतात ते आपण बघितलं. बऱ्यापैकी कन्सेन्शियस रोड कन्सेन्शियस म्हणण्यापेक्षा डेली लाईफसाठी जगत असतात. त्यांच्या फार अपेक्षा नसतात. लेट लिव्ह आणि अँक्शियस असतात, तेवढे सेन्सिटिव्ह असतात, तेवढे डिलिजंट असतात आणि त्याप्रमाणे ते असतात. एन्झायटी असते, टिपिकली ते केअरफुलनेस असते. फिजिओलॉजिकल दिवस ओके. सो दिस इज अबाउट सोडा. आता आपण आज न्यू टॉपिक घेतो तो सायकोसिस. दिस इज अ व्हेरी 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 इम्पॉर्टंट टॉपिक. कारण आज जे आम्ही प्रॅक्टिसमध्ये अजूनही सगळे आम्ही डिफिकल्ट केली, डॉक्टर सोदे असतील, कुचरा डॉक्टर असतील, आंबे डॉक्टर असतील, सायकोसिस हा अंडरस्टँड करण्यासाठी, सायकोसिस ब्रेक करण्यासाठी आम्हाला एवढं झाडायला लागतं. बऱ्याच वेळेस तो सायकोसिस काय आहे, सायकोसिस पॅथॉलॉजी लेवलला आम्हाला दिसतोय, पण तो माइंड लेवलचा सायकोसिस आहे आम्हाला ब्रेक करायला फार अडचण येते. पण तो सायकोसिस आहे आम्हाला माझ्या वाटतं तुम्हाला कळलं असतं. तो सायकोसिस काढणं फार इम्पॉर्टंट असतं. म्हणजे आजचं जग जे आहे ते चेहरा दाखवत नाही आपल्याला, ते मुखवटा घालून फिरत असतं. हा मुखवटा काढणं, त्या पाठीचा चेहरा काय आहे हे बघणं हे फार 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 डिफिकल्ट राहतं आपल्यासाठी.
त्यासाठी त्या लेवलचा आपल्याला स्टडी असायला पाहिजे, त्या लेवलचे आपली केस टेकिंग असायला पाहिजे, त्या लेवलचं माइंड लेवलचं अंडरस्टँडिंग असायला पाहिजे. सगळ्या गोष्टी त्या लेवलला आपल्याला अंडरस्टँड होणं फार 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 महत्त्वाचं राहतं. म्हणून सायकॉसिस हा मायाझम हा सगळ्यात चॅलेंजिंग मायाझम आमच्यासाठी. सिफिलिस कळतो एक वेळेस, सिफिलिस आपल्याला समोरासमोर त्याचा डिस्ट्रक्टिव्हनेस दिसतो. इव्हन बऱ्याच वेळेस तो सिफिलिस आपल्याला पॅथॉलॉजी लेवलला आणि माइंड लेवलला पण दिसतो, त्याचे ॲक्शन्स असतात त्या. तो सायकॉसिस मात्र आपल्याला दिसत नाही. सायकॉसिस तो हिडन असतो. सायकॉसिस तो आपल्याला काढायला लागतो, समजून घ्यायला लागतो. तो वेगवेगळ्या पद्धतीने इकडून गोड घालून तिकडून घालून ह्या सगळ्या गोष्टींना आपल्याला काढायला लागतो. तर सायकॉसिस काय आहे नेमका, सायकॉसिस कशा पद्धतीने बिहेव करतो हे सगळं आपल्याला अंडरस्टँड करूया. सायकॉसिस अंडरस्टँड करण्यासाठी आपल्याला ही जोहरीज विंडो आपण अंडरस्टँड करूया. जोहरी विंडो जॉन्सन आणि हॅरिसन या दोघांनीही जोहरी विंडो शोधून काढलेली आहे. होमिओपॅथीसाठी नाही आहे, पण माइंड सायन्स अंडरस्टँड करण्यासाठी ही जोहरी विंडो आहे. तर जोहरी विंडोमध्ये काय असतं की एक पब्लिक सेल, प्रायव्हेट सेल आणि अननोन सेल किंवा हिडन सेल असतं. ते आपण त्यांनी कशा पद्धतीने बघायचे हे समजून सांगितलं आहे. तसं आपल्या ह्या केस टेकिंगमध्ये आपल्याला अंडरस्टँड करण्यासाठी कशा पद्धतीने जोहरी विंडो अंडरस्टँड करायचे सांगू तुम्हाला. कारण केस टेकिंगमध्ये सायकॉसिस, हिडन सायकॉसिस काढण्यासाठी जोहरी विंडो आपल्याला कळणं गरजेचं आहे. तर आता सपोज हे 4 कॉलम आहेत. ओके, 4 कॉलममध्ये आपण इथं पीपीके म्हणजे फिजिशियन नोट, फिजिशियन नोट. इकडे आपण पेशंट नोट घेतले, इथं फिजिशियन अननोन, इकडं पेशंट अननोन घेतलेले. ओके, ही 4 कॉलममध्ये आपल्याला कसे कसे येतात बघूया. सपोज पेशंट नोन आणि फिजिशियन नोन घेतला या लेवलला, तर ह्या चौकटीत आपल्याला दिसणार आहे की पेशंट नोन आहे आणि फिजिशियन नोन आहे. म्हणजे सपोज एखादा पेशंट हेडेकची कंप्लेंट घेऊन आलेला आहे, डोकं दुखते माझं किंवा पित्ताचा त्रास होतो मला, सगळ्या गोष्टी सांगतोय आपल्याला, किंवा सांधे दुखतात सांगतोय, सगळ्या गोष्टी तो सांगतोय, सगळ्या गोष्टी आपल्याला बोलतोय. ते आपल्याला पण माहिती आहे आणि त्याला पण माहिती आहे. किंवा डोकं दुखते करायचं, मायग्रेन असो, पित्त होते तर काय ॲसिडिटी गॅस्ट्रायटिस असावा, सांधे दुखतात तर वाताचा कुठला तरी प्रॉब्लेम असावा. ह्या लेवलला ते पेशंट आपल्याशी इंटरॅक्ट करतात. तर पेशंटला पण माहिती असतं त्या गोष्टी काय आहे, ॲप चाललेला आहे आणि आपल्याला पण माहिती असतं. सो दिस विंडो इज व्हेरी इझी टू अंडरस्टँड. ही विंडो आपल्याला पहिल्या केस टेकमध्ये चालू असते. ज्यावेळेस आपण फिजिकल चेकअप्स घेत असतो, फिजिकल चीफ कंप्लेंट घेत असतो त्यावेळेस काय काय करताय, कसं आहे, काय काय सिम्पटम्स आहेत त्यावेळेस. सो ही विंडो आपल्याला अंडरस्टँड अगदी इझी. नेक्स्ट ती कुठली, फिजिशियन नोन बट पेशंट अननोन. ही विंडो सेकंड टाइम येते. ह्या विंडोमध्ये आपण काय करतो, फिजिकल जनरल्स आपण डिटेल्समध्ये घ्यायला लागतो पेशंटची, किंवा तुम्हाला काय आवडतंय, कसं आहे, काय हे सगळ्या गोष्टी त्यांनी सगळे अननोन असतात कदाचित पेशंटची. बऱ्याच वेळेस कुठल्या गोष्टी आपण थोड्याशा, किंवा एखाद्या डिसीजबद्दल आपण फार डिटेल विचार लागतो. जो निगेटिव्ह पॉझिटिव्ह डेटा काय आहे, एखादा डायबिटीस असेल किंवा एखादा कुठला डायग्नोस्टिक रुमॅटिक आर्थरायटिस असेल कुठला, ज्याच्यामध्ये पेशंटना काय सिम्पटम्स माहीत नसतात, पण आपल्याला ते विचारत असतो तेव्हाच त्यांना माहिती होतात, त्यांना ते माहिती नसतात पेशंटला. किंवा फिजिकल जर्नल्स पण आपण काही वेळेस फार अजून डिटेलमध्ये विचार लागतो की कधी कधी हास्यास्पद होतं बऱ्याच वेळेस. त्यामुळे आपण पेशंटना अवेअर करायला लागतं केस टेकिंग करताना की आपण काय विचारतो. उदाहरण एखादं की मी एमडी करत असताना मी पण एका पेशंटला विचारलं, फिजिकल जर्नल घेत असताना की तुम्हाला आभाळ आल्यानंतर काय वाटतं, तर ते पेशंटने उत्तर काय दिलं असेल तर मोरासारखं मला नाचावं वाटतं. सो दिस इज, त्यांना माहिती नसते की बाबा डॉक्टरना काय अपेक्षित आहे, कुठल्या गोष्टी विचारायच्या. आपल्याला माहिती आहे की यांना काय, आपल्याला काय पाहिजे, पण पेशंटला माहिती नाही की मला काय सांगायचं ते. सो ही दिस इज, म्हणजे थोडक्यात हा एक तुम्हाला उदाहरण सांगितलं. हां एक्झॅक्टली. तर ह्या गोष्टी इथं आपल्याला इथं मिळतात. तिसरी विंडो येते की नाही, हिडन सेल. आता ह्याच्यामध्ये पेशंटला माहिती असते पण आपल्याला माहिती नसते की हे काढणं आपल्यासाठी फार अवघड राहतं. मग आपण माइंड लेवलला आपण गेलो असतो त्यावेळेस पेशंटला माहिती असतं, सांगायचं नसतं. बऱ्याच वेळेस पेशंटना सगळ्या गोष्टी माहिती असतात, सांगत नसतात, किंवा आपल्याला माहिती नसतात त्या गोष्टी पेशंट सांगत असतो. आपल्यासाठी ते नवीन असतं. बऱ्याच वेळेस पेशंट आपल्याला बऱ्यापैकी व्यवस्थित वाटत असतो, चांगला वाटत असतो, किंवा त्याची इमेज आपल्या डोक्यात चाललेली असते,
तर सडन एखाद्या गोष्टी बॉम्ब त्याकडे पेशंट आला असतो त्यावेळेस आपल्यासाठी ते अननोन असतं आणि सडन असतं, त्यावेळेस मात्र हे आपल्यासाठी अननोन असतं. ही विंडो ही आपल्यासाठी फार महत्त्वाची असते, कारण ही आपल्यासाठी नवीन असते, ही नोट डाऊन करण्यासाठी ही आपल्यासाठी नवीन असते, इम्पॉर्टंट असते. सो ही विंडो मिळणे सुद्धा आपल्यासाठी फार महत्त्वाची असते. पेशंट आपल्यासाठी हे पण गोष्टी पेशंट कधी सांगेल तो त्यावेळेस आपल्याला कम्फर्टेबल, त्यावेळेस आपल्या केस टेकिंगमध्ये आपल्याला बऱ्यापैकी आपण त्यांना अवेअर केलेलं असतं सगळ्या गोष्टी, पण तो ट्यून अप झालेला असतो आपल्याशी, त्या लेवलला आपली केस टेकिंग केलेली पाहिजे. आणि मग हे जे असतं अननोन सेल्फ, हा कॉलम आहे फार 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 महत्त्वाचा आहे. जो पेशंटचा अननोन असतो आणि फिजिशियनला पण अननोन असतो. हा काय पेशंटला पण अननोन नाही, फिजिशियनला अननोन म्हणजे काय, त्याला म्हणतात ग्रे एरिया. ग्रे एरिया ज्यावेळेस आपण केस टेकिंग म्हणजे हिंट करतो, सो दॅट इज अवर ॲब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक केस टेकिंग, जिथं आपण अजिबात पोचू शकत नाही, आपण असं माहिती पण नसते आपल्याला तिथपर्यंत जाऊ आपण, ती पेशंटला पण कळत नाही. हे पेशंटला का कळत नाही, बिकॉज पेशंटचा आपण सबकॉन्शियस माइंड, अनकॉन्शियस माइंड आपण कॉन्शियस लेवलला आणलेलं असतं म्हणून. आणि आपल्यासाठी तर हे सगळं अनपेक्षितच असतं. एखादी गोष्ट असेल रिव्हील केली असेल पेशंटनी, त्याला पण ती कुठेतरी अडगळीत सबकॉन्शियस माइंडमध्ये जाऊन बसलेली असते, ती सडन आलेली असते माइंड. मग ही गोष्ट आपल्यासाठी फार महत्त्वाची असते. पेशंटचं सबकॉन्शियस माइंड, अनकॉन्शियस माइंड हे कॉन्शियस लेवलला आणणार आहे, तरच आपल्याला ते रिझॉल्व्ह करू शकतो आपण. कारण अनकॉन्शियस माइंडमध्ये गेलेलं रिझॉल्युशन होऊ शकत नाही. रिझॉल्व्ह होण्यासाठी आपल्याला मेडिसिन हे असतं ॲसेट किंवा केस टेकिंग ॲसेट इज इट्सेल्फ इज अ गुड टूल टू रिझॉल्व्ह द पेशंट्स प्रॉब्लेम. व्हेंटिलेशन म्हणतो आपण प्रोसेस, दिस व्हेंटिलेशन प्रोसेसमधून हे बाहेर येणं फार महत्त्वाचं राहतं. ही विंडो आपल्याला ह्या विंडोमध्ये हे ज्यावेळेस आपण म्हणत असतो त्यावेळेस फार महत्त्वाचं आहे. म्हणून केस टेकिंग आपली एवढ्या डेप्थ लेवलला पाहिजे की आपण सगळे बाजूच्या आजूबाजूच्या सगळ्या गोष्टी आपण विसरल्या पाहिजे. वी हॅव टू कनेक्ट द पेशंट, वी हॅव टू ट्यून अप द पेशंट, ट्यून अप विथ द पेशंट. पेशंटच्या फार ह्याच्यामध्ये जाऊन आपल्याला अंडरस्टँड केलं पाहिजे. पेशंटचे इमोशन्स, पेशंटचे अंडरस्टँडिंग, त्यांना एम्पथाइज होता आलं पाहिजे. त्याला केस टेकिंग टेक्निक्स असतील, तो टॉपिक दुसरा आहे आपण केस टेकिंगमध्ये आपण घेणार आहे, त्यावेळेस तो आपण अंडरस्टँड करूयाच. ज्यावेळेस एम्पथाइज होऊन त्यावेळेस पेशंटला अंडरस्टँड करतो इमोशन्स, त्यावेळेस ह्या गोष्टी आपल्याला ह्या दोन गोष्टी मिळणं महत्त्वाचं. या लेवलला केस टेकिंग आपल्याला मिळणं नाही, याच्यावर रिझल्ट फार प्रॉब्लेम्स येतात. की आपण जे कॉलेज लेवलला करतो ना ते फक्त पहिल्या लेवलला राहतं, पहिल्या ब्रॅकेटमध्ये, की पब्लिक सेल्फ येते, पेशंट जे सांगतो तेवढं घेतो, लाईनमध्ये लिहितो, हे सांगतो. जे परत पुढच्या लेवलला गेलं ना की त्यावेळेस आपलं डोकं चालू होतं, सायकोसोमॅटिक कोरिलेशन्स, हे झाल्यानंतर हे होतं, आपण जसं हार्ट डिसीजच्या मागे हे इमोशन नसतं, ह्याच्यामुळे डिस्टर्ब होतो, तसे आपले कोरिलेशन्स डेव्हलप व्हायला लागते आणि आपलं क्वेश्चन त्या पद्धतीने व्हायला लागतं. मग केस टेकिंगची पुढचा टप्पा जातो, हिडन सेल्फ त्याच्या पुढचा टप्पा असतो. म्हणजे की आता सगळेच आपण केस घ्यायला गेलो, सगळ्यांनाच एकसारखी केस मिळते का? नाही, प्रत्येकाला वेगवेगळी मिळते. म्हणजे ते प्रत्येकाचं स्किल असतं. म्हणजे त्याला आपण आपल्या भाषेत म्हणतो इंटरव्ह्यू टेक्निक्स. जे कशा पद्धतीने केस घेणार तुम्ही, कशा पद्धतीने क्वेश्चन डिझाईन करणार. एकच क्वेश्चन तू विचारला ते विचारला फरक असतो. मग तो क्वेश्चन विचारल्यानंतर पेशंट काय उत्तर देतो आहे, कशा पद्धतीने देतो आहे, तुम्ही पेशंटशी कसं रिलेशनशिप डेव्हलप करून त्याचे जे हिडन्स आहेत म्हणजे की त्याचे डिसअपॉइंटमेंट असू दे, डिबाउचरी असू दे, जे सगळे सिक्रेट्स असतील जे तो बाकीच्यांशी कुणाशी शेअर करू शकत नाही, त्या गोष्टी तुम्ही शेअर करू शकता. जसं सरांनी सांगितलं तुम्हाला मास्क काढायचा आहे त्याचा, कारण प्रत्येकजण इथं मास्क घालून बसलेला आहे. जर तुम्ही ओरिजिनल आहे असं दाखवलं तर सोसायटी ॲक्सेप्ट करेल? नाही करणार ना. मग त्याच्यासाठी प्रत्येकाच्या आणि आपण जर मास्कवर ट्रीटमेंट दिली तर रिझल्ट मिळणार आहे का? नाही मिळणार. त्यामुळे सरांनी सांगितलं तसं मास्कच्या पलीकडचा माणूस बघायचा आणि त्याला प्रिस्क्राईब करायचं. आणि त्याच्या पुढच्या टप्प्यात गेलं ना, इट इज सबकॉन्शियस ऑफ पेशंट अँड सबकॉन्शियस ऑफ फिजिशियन, दोघांचं. म्हणजे क्वेश्चनिंग होत असतं ना, ते क्वेश्चन तुम्ही विचार करून डिझाईन करता का की मला हे असं विचारलं, मी असं विचारणार आहे. पेशंट जसं बोलत असतो तसं बोलत असतं ना, ते क्वेश्चन सगळे येत असते ते सबकॉन्शियसमधून येत असते. म्हणजे काय, जे प्रिव्हियस कन्सेप्ट आपण कॅरी करतो, म्हणजे त्याच्या आपण साध्या सोप्या भाषेत प्रिजुडिस. अनप्रिज्युडाइज आपण कधी होणार? ज्यावेळेस आपण पूर्ण स्टेबल होऊन आपले इमोशन्स ऑब्झर्व करून आपण काय विचार करतो आहे, कशा पद्धतीने विचार करतो आहे, त्या पद्धतीने तुमचा क्वेश्चन येणार आहे. म्हणजे त्याच्यात तुमचा पूर्वग्रह काय येणार नाही. म्हणजे की एखादी गोष्ट अशी झाली की असंच असतं ते, किंवा डिसअपॉइंटमेंट झाली दुःख होणारच आहे. दुसऱ्याला एखादा खुश पण होऊ शकतो.
म्हणजे की त्याच्या मागचे जे कन्सेप्ट आहेत त्याच्यातले समजायला पाहिजे की पेशंटचं थिंकिंग काय आहे, आपलं थिंकिंग काय आहे. आणि हे सगळं सबकॉन्शियस लेवलला चाललेलं असतं. जे हे एकदम हायर लेवलला गेल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही रिफाईन होता, ज्या एकदम केसमध्ये ट्रेन होता, त्यावेळेस त्या लेवलला तुम्ही पोचू शकता. सगळ्याच केसेसमध्ये ह्या लेवलला पोचू शकत नाही, कारण त्याला फिजिशियन पण तेवढाच रिझॉल्व लागतो की तुम्ही त्या त्या लेवलला पेशंटला घेऊन जा. ह्याने पण सांगतो ना 50% क्युअर केस टेकिंग, चांगलं केस टेकिंग झालं 50% क्युअर होतं. ते कसं क्युअर होतं, तर तुम्ही ज्यावेळेस सबकॉन्शियस लेवलला केस टेकिंग देवाणघेवाण चालू असते तुमच्या इमोशन्सची, त्यावेळेस बरेच इमोशन्स, बरेच जे कॉन्फ्लिक्ट्स, द्विधा मनस्थिती जी असते ना, ते रिसॉल्व करत असतात. म्हणजे त्या लेवलला कॉग्निटिव्ह सायकोथेरपी हे म्हणते ना, त्याच्या पुढं जातो आपण, जे सरांनी ज्या पद्धतीने सांगितलं. आणि त्यावेळेसच पेशंटशी रिलेशनशिप ही ते डेव्हलप होतात ना, ते सबकॉन्शियस लेवलला. म्हणजे एखादा पेशंट चांगला वाटतो, एखादा पेशंट खराब वाटतो. का वाटतो? नाही मला वाटलं, हे वाटलं ना, हे सगळं सबकॉन्शियस लेवल असतं, फोर्थ लेवलला. त्याच्यामुळं आपल्याला व्यवस्थित विचार करून पुढं जायला लागतं. जे ही जोहारीज विंडो ना, हे सगळ्या लाईफच्या आस्पेक्टमध्ये आपण वापरू शकतो, जे सरांनी सांगितलं ना. आणि हे एकदम ॲडव्हान्स लर्निंग आहे. होमिओपॅथीमध्ये लोक एवढे विचार करत नाहीत. त्याच्यामुळे तुम्ही व्यवस्थित सरांच्याकडून समजून घ्या या सगळ्या गोष्टी. आपल्या रोमॅटिझम आले की किंवा स्ट्रोक द्यायचं, ब्रायन द्यायचं, असं नका करू. तसं पेशंट अंडरस्टँड करा. पेशंटला आपण त्याच्या आजाराला औषध द्यायचं नाही, आपण पेशंटला औषध द्यायचं. पेशंट काय आहे, कसं आहे, त्याचं माइंड कसं आहे, त्याचे फिजिकल सर्व्हिस कसे आहेत, सगळ्या गोष्टी अंडरस्टँड करून आपल्याला प्रिस्क्राईब करायचं आहे. आणि हे सायकोसिसमध्ये अवघड जातं, म्हणून ही विंडोसाठी हे सबकॉन्शियस माइंड आपल्याला इम्पॉर्टंट आहे. आता आपण करू सायकोसिस. आता सायकोसिस काय आहे तुम्हाला जनरल ह्याच्यामध्ये आपण थोडं जास्त न बोलता आपण फास्ट येतं. सायकोसिसचा वर्ड तुमच्या ग्रीक वर्ड फिक स्पोनपासून आलेला जातो. फिक म्हणजे काय? अंजिन. अंजिनासारखं ते दिसतं असं ते. आणि वेंट्रल क्रोनिक मायाझम आहे हा डेव्हलप टू सप्रेस गोनोरिया सप्रेस झाल्यामुळे असं. आणि मी त्यावेळेस हे केलेलं आहे, अंडरस्टँड केलेलं आहे. प्रायमरी मॅनिफेस्टेशन कॉलिफॉर्म लाईक एक्सपेन्सिस ऑन द जेनिटल्स अँड हेन्स इट इज नोन एज पिगॉट डिसीज, स्पॉन्डायमा डिसीज असं पण म्हटलं जायचं. ओके, सो मॅनिफेस्ट लोकली बाय एक्सपेन्सिस ऑन जेनिटल्स usually but not always upon gonorrhea from urethra, several days or weeks after infection through equation. Soft sponge emitting spatial fetid fluid and almost like a hearing prime, bleeding easily and in the form of cockscomb or cauliflower like growth. So अशा पद्धतीचं प्रेझेंटेशन असायचं. सो मेल्समध्ये ग्लान्स अँड पिम्पल्सवरती आणि फिमेलमध्ये सराउंडिंग प्युडंटामध्ये यायचं. इन्क्रीजिंग नंबर्स लॅक ऑफ दॅट नंबर्स इन्क्रीज. हां, त्यावेळेस काय व्हायचं की ॲलोपॅथिक ट्रीटमेंट केली जायचं, कॉटरायझिंग, बर्निंग, कटिंग, लेजेस या गोष्टी व्हायच्या त्यासाठी. आणि त्या गोष्टी केल्यानंतर काय व्हायचं की व्हायलेंटली रिमूव्ह केले जायचे आणि परत ते यायचे. रिमूव्ह केले ते सुद्धा यायचे, येत राहायचे. त्याच्यामुळे काय होतं, रुटेड अवे देन कमिंग इन वर्स वे इन सेकंड. जेवढे तुम्ही कट करा तेवढं वेगळं खराब पद्धतीनं अजून यायचं. किंवा कधी कधी ते सप्रेस व्हायचं बऱ्याच वेळेस ते आणि सेकंडरी मॅनिफेस्टेशनमध्ये यायचं. आणि त्यावेळेस ॲक्यूट गोनोरियाचे हे अशा पद्धतीचे रिकव्हरी असायचे. आणि क्रोनिक गोनोरियामध्ये पण जायचे. आणि गोनोरिया हे सगळे हे करत असताना सॉल्व करत असताना तुमचं हे सगळं झाल्यानंतर सॉल्व हे कधी कधी सप्रेस व्हायचं पूर्णपणे ते. आणि मग जे पिक्चर तयार व्हायचं फिगर डिसीज किंवा ज्या स्किन लेवलला येणं असेल किंवा मग माइंड लेवलला असेल किंवा फिजिकल लेवलचं ज्या गोष्टी चौऱ्याहत्तर आपल्या जमिनीबद्दल सांगितलेलं आहे, अशा पद्धतीचं पिक्चर तयार व्हायचं सायकोसिसचं, त्याला डॉक्टर हानिमननी सायकोसिस हे नाव दिलं. प्रायमरी गोनोरियासाठी ते दिलेलं आहे. आणि सांगतो ते हे होते ते फिगर वाट्स लाईक फिग लाईक एक्सप्रेशन सिस्टिक कॉन्डलोमॅटिस विजन्स यायचे त्यासाठी. हे माझं आपण अंडरस्टँड केलेलं असतं. हे परत थोडंसं आता आपण डिटेलमध्ये जाऊया की सोरा आपण बघितलं की फर्स्ट रिस्पॉन्स टू इंजुरी. आता आपण हे डॉक्टर हानिमननी त्यावेळेस सांगितलं की गोनोरिया सप्रेस झाल्यानंतर सेकंड मॅनिफेस्टेशन सायकोसिस लेवलला माइंड अँड फिजिकल लेवलला येत असतं. पण सेल्युलर लेवलला, टिश्यू लेवलला, जेनेटिक लेवलला काय होतं, तिथं नेमकं काय होतं, सायकोसिस ज्यावेळेस मायझम ॲक्ट होतो किंवा सायकोसिस मायझम ते पूर्णपणे ताबा घेतो त्यावेळेस काय होतं नेमकं फिजिओलॉजी लेवलला. तर सोरा काय असतो, फर्स्ट रिस्पॉन्स टू इंजुरी असतो. तसा सायकोसिस हा सेकंडरी रिस्पॉन्स होतो. सोरिक रिस्पॉन्स ज्यावेळेस तुम्हाला आपल्याला बॉडीला तो कोपअप करत नाही आहे तेव्हा सेकंडरी रिस्पॉन्स हा सायकोसिस आहे. ओके, हा सायकोसिस रिस्पॉन्स हा सॅटिस्फॅक्शन जनरेशन ऑफ रिप्रोडक्शन हे त्याचं सेल्युलर लेवलला या गोष्टी सॅक्रिफाईस केल्या जातात. म्हणजे जनरेशन रिप्रोडक्शन बाय मेनी प्रोसेस बट मायटोसिस इज वन ऑफ दॅट. सो मायटोसिसमध्ये काय होतं, प्रोसेस ऑफ डिव्हिजन so meticulously cell can give birth to two of its own kind
एक्झॅक्टली रिसेम्बल टू पेरेंट्स, म्हणजे जसे 1:2 होतो आपण. हां, पण इथं काय होतं सायकोसिसमध्ये ते फंक्शन सॅक्रिफाईस केलं जातं. त्यामुळे काय होतं, तो मल्टिप्लिकेशन जे होतं तिथं सेलचं ते 1:2 पेक्षा जास्त होतं, 1:3, 1:2.5, 1:4 असं होतं, किंवा लेस दॅन 1:2, 1:1.5, 1:1 अशा पद्धतीने ते होतं. त्यामुळं सायकोसिस एक्सेसमध्ये जातो किंवा सायकोसिस लेस. मोर दॅन 1:2 असेल तर सायकोसिस एक्सेसमध्ये असतो. सायकोसिस एक्सेस काय आहे आपण बघणार आहे. व लेस दॅन 1:2 असेल तर सायकोसिस लेसमध्ये जातो. सो इट कॅन बी एक्सप्रेस्ड ऑल सिस्टम्स अँड टिश्यूज त्या लेवलला जातात. तर आपण सेल्युलर सायकोसिस एक्सेस काय आपण कशा पद्धतीने जातो बघूया. आता सेल आपण प्रॉपर बघितली तर सेलचे जर सायकोसिस एक्सेसमध्ये जाईल तर काय होणार, सेलची साईज ही बिगर होणार, जेवढी नॉर्मल असायला पाहिजे त्यापेक्षा. त्याला हायपरट्रॉफी म्हणतो आपण. आणि सेलची नंबर ऑफ सेल्स जर वाढत असतील तिथं तर हायपरप्लेशिया म्हणतात त्याला. हां, तर त्या लेवलला होतं तर हायपरट्रॉफी होणार किंवा हायपरप्लेशिया होणार. हां, त्यामुळे पॅथॉलॉजी जिथे जिथे हायपरट्रॉफी हायपरप्लेशिया असतात ना, दोज ऑल पॅथॉलॉजीज आर सायकॉटिक. हां, हे लक्षात ठेवा. हां, सेकंड सेल न्यूक्लियस. सेल न्यूक्लियसला जर लेवलला काय होतं, न्यूक्लियर 2 न्यूक्लियरमध्ये डिवाइड व्हायला पाहिजे, पण तिथं पण ही मायटोसिस प्रोसेस सॅक्रिफाईस झाल्यामुळं वाट्स, एक्सक्रेसेन्सेस, इंटॅक्स, पॉलिप्स हे सगळे एक्झाम्पल्स आहेत. ते सेल्युलर न्यूक्लियर लेवलला जी डिव्हिजन झालेली असते ती सॅक्रिफाईस झालेली असते. सो साइज ऑफ पार्ट ऑफ ऑर्गन इज बिगर दॅन नॉर्मल न्यूक्लियस लेवल. तर सेल वॉलमध्ये काय काय होतात, लिपिड्स, प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स या गोष्टी असतात. त्या जर त्याचं जास्त जर डिपॉझिशन होत असेल तर लिपिड्स होत असतील तर काय होणार, हायपर लिपिडिमिया, हायपर प्रोटीनिमिया, हायपर ग्लायसिमिया, कार्बोहायड्रेट जात असेल तर. सो त्यामुळे पॅथॉलॉजी ह्या सगळ्या त्या लेवलला सायकॉटिक पॅथॉलॉजीज असतात त्या. आता सेल सायटोप्लाझम लेवलला गेला तर तिथं वॉटर रिटेन्शन होत असेल जास्त प्रमाणात तर सेल स्वेलिंग होणार, इडिमा होणार, असायटिस होणार, अनासारखं होणार, सिस्टिक स्वेलिंग होणार, टर्जिडिटी, ब्लिस्टर्स, वेसिकल्स, हे सगळ्या पॅथॉलॉजीज कुठले आहेत त्या सायकोसिसचे. हे काय एक्झाम्पल देतो तुम्हाला पेशंट अशा पद्धतीने डिसीज घेऊन येणार तुमच्याकडे, पॅथॉलॉजी अशा पद्धतीने घेऊन येणार. म्हणजे तुमची पॅथॉलॉजी कळली पाहिजे की सोरी काय, सायकोटिक काय, कसे केली. ओके, आता सोडियम जर असेल तर सेल सायटोप्लाझम जास्त असेल तर हायपर नॅट्रेमिया होणार, पोटॅशियम असेल तर हायपर कॅलेमिया होणार, कॅल्शियम असेल तर हायपर कॅल्शियमिया होणार, युरिक ॲसिड असेल तर हायपर युरिसिमिया. त्याला काय म्हणायचं, गाऊट हे सुद्धा सायकॉटिक आहे. हां, कीटोन बॉडी असेल तर किटोसिस होणार, हायब्रिड जास्त असेल तर हार्डनेस, फायब्रोसिस, ऑल इंड्युरेशन्स लक्षात ठेवा. फायब्रोसिस, इंड्युरेशन्स, आर्टेरियोस्क्लेरोसिस हे सगळ्या पॅथॉलॉजीज ह्या सायकॉटिक आहेत. हां, ओके, त्याला काय घाबरायचं नाही आपण, त्यामुळे आपण ते ट्रीट करू शकतो व्यवस्थितपणे. इलास्टिन जास्त कॉन्स्ट्रिक्शन्स असतील, स्ट्रिक्चर्स असतील, युरेथ्रल स्ट्रिक्चर असेल, स्टिनोसिस लेवल हार्ट लेवलचे असतील, हे सगळ्या पॅथॉलॉजीज ह्या एक्सेस इलास्टिनमुळे होत असतात. एक्सेस इलास्टिन, त्याच्यामुळं ह्या पॅथॉलॉजी सुद्धा सायकॉटिक पॅथॉलॉजीज असतात. सो डिपॉझिशन और ॲक्टिव्हेशन मे बी ड्यू टू एक्सेस जनरेशन. कॅल्शियम असेल तर हायपर कॅल्शियमिफिकेशन, कॅल्शियम ॲब्झॉर्बिंग स्टोन्स, वॉल स्टोन्स, सलायरी ग्लँड्स, कॅल्क्युलस असणार सगळे. तसं मेलानोसाइट्समध्ये पण आपण बघितले तर मेलानोसाइट्स जसे की मॅलिझमा असतील, ब्लॅक डिस्कलेशन, पिगमेंटेशन असेल ते सगळे त्याच्यामध्ये येणार. ब्राऊन पिगमेंटेशन, ब्राऊन स्पॉट, लिव्हर स्पॉट, हिमोसिड्रोसिस, बोन्समध्ये पण कॅल्केनियस, स्पर्स, ऑस्टिओफाइट्स, ऑस्टिओमास हे सगळे सायकॉटिकमध्ये. ब्लड वेसलमध्ये हिमॅन्जिओमा असतील, व्हेरिकोज वेन्स असतील, अँजिओमा अॅन्युरिझम्स असतील, हिमोरॉइड्स असतील, हे सगळे सायकॉटिक आहेत लक्षात ठेवा. युट्रसमध्ये पण आपले फायब्रॉइड्स असतात, पॉलिप्स असतात, एंडोमेट्रियोसिस सिस्ट असतात, ते सगळे त्याच्यामध्ये. आता स्किन लेवलला चालतं तुम्ही कॉन्स असतात, कॅलोसिटीज असतात, एक्सक्रेसेन्सेस, वाट्स असतात, फंगल्स असतात, नेमॅटोड्स, रिंगवॉर्म्स वगैरे असतात, सगळे सायकॉटिकमध्ये जातात. अल्सरेटिव्स असतात. सो एनी ट्युमर ऑफ ग्रोथ एनिवेअर इन द बॉडी, ब्रेन, स्टमक, लिव्हर जे मॅलिग्नंट नसतात ते सगळे याच्यामध्ये येतात. फिजिकल कॉन्स्टिट्यूशन यांचं कसं असतं मोस्टली, सो लार्ज बिल्ट असते बऱ्यापैकी सायकॉटिकमुळं. लॉंग बोन्स असतात, एक्सेसमध्ये बघतो आपण ना, लॉंग बोन्स असतात, स्टर्डी बोन्स असतात तेवढेच, वेल डेव्हलप चिक असतात ते फेस बोन्स, चबी वेल डेव्हलप मोठे असतात ते फेस बोन्स पण तेवढेच असतात मोठे. वेल डेव्हलप बोनी प्रॉमिन्स असतील जे वेल डेव्हलप असतात.
सोरीचे आपण बघितले सगळे प्रपोर्शनेट असतं हां, मागच्या वेळेस तुम्हाला सांगितलं. सो फिजिकल लेवलला पण ते अंडरस्टँड व्हायला पाहिजे. आता सायकोसिस लेसमध्ये पण आपण बघायचं ते त्याप्रमाणेच लिपिड्स कमी असतील तर ते हायपोलिपिडेमिया, प्रोटीन्स हायपोप्रोटीनेमिया, नंतर ग्लुकोज हायपोग्लायसेमिया, फायब्रिनमध्ये पण लेस फायब्रिन असेल तर लेस फायब्रिन असेल मसल्सला असेल किंवा ती विल राईज टू हार्डनेस ऑर मोर सॉफ्टनेस, दिस पूर्ण डायलेटेशन असतात हां त्याच्यामुळे. लेस फायब्रिन असेल तर डायलेटेशन होणार ऑर्गन्सचं, त्याच्या डायलेटेशन्समध्ये पण तुमचे हेच येणार जे काय म्हणतात त्याला ज्या पॅथॉलॉजी डायलेटेशन्समध्ये येतात त्या सगळ्या पॅथॉलॉजी सायकोसिस लेसमुळे असतात. इलास्टिक लेस असेल तर काय लॅक्सिक येणार सगळे, जसे की प्रोलॅप्स असेल तर सगळे असतील, प्रोलॅप्स विकनेस असतील, प्रोलॅप्स रेक्टम वगैरे असतील तर सगळे त्याच्यामध्ये येणार लॅक्सिटीमध्ये. किंवा टोसिस असेल, नंतर टोसिस आयमल्स असेल, विसरल प्रोलॅप्स असतील, हार्नियाज वगैरे असतील, सगळ्या ह्या सायकोसिस लेसमध्ये येणार. कॅल्शियममध्ये पण हायपोकॅल्शियमिया, ऑस्टिओपोरोसिस हे सगळे याच्यामध्ये येणार. ओके, मेलानिन इंट्रोड्यूसमध्ये हायपोपिगमेंटेशन असतात, किनिया वगैरे असतात त्याच्यामध्ये येणार. आयन असेल तर ॲनिमियामध्ये. तसेच आता यांचं बिल्डिंग सायकोसिस लेसवाल्यांचं कसं असणार वेल बिल्ड, त्यांचं शॉर्ट फिंगर, शॉर्ट बोन्स, अंडर डेव्हलप ऑर्गन्स, पार्ट्स हे सगळं जसं सायकोसिस एक्सेस असेल त्याच्या विरुद्ध असणार. एकदम मॅरासमस असणार आहे त्यांना, एकदम बारीक एकदम असं शिवड असणार सगळे त्यामध्ये असणार. सो आता सायकोटिक कॉन्स्टिट्यूशन्स आपल्याला अजून थोडंसं डिटेलमध्ये जाऊयात कसे असतात. कन्स्ट्रक्टिव्ह डिफेन्स यूज केलेला असतो इथं बरोबर. सोरिकमध्ये कुठला डिफेन्स असतो? फिजिओलॉजी हां, इथं कुठला असतो? कन्स्ट्रक्टिव्ह. आणि सिफिलिसमध्ये डिस्ट्रक्टिव्ह बरोबर. सो आता these people bound to get easy constructions, easy growth, thickening, tumor, chronic not resolving inflammations. कधी-कधी त्यांचा दोन मायझोम असतात, एक तर फंडामेंटल आणि डॉमिनंट. फंडामेंटल मायझोम त्यांचा कुठून असतो? त्यांच्या एन्सेस्टर्सकडून, फॅमिली मेंबर्सकडून येत असतात किंवा त्यांच्या प्रिव्हियस इलनेसेसमधून येत असतात. डॉमिनंट मायझोम आता त्यांच्या कुठला आजार त्याच्यामध्ये येत असतात. बऱ्याच वेळेस काही पेशंट्स हे बॉन्ड सायकोटिक असतात किंवा पहिल्यापासून त्यांच्या सोरिक पॅथॉलॉजी येतच नाही त्यांच्यामध्ये, बऱ्याच सायकोटिक डायरेक्टली येऊ शकते. काय प्रत्येक सोळा झाला पाहिजे अगोदर मग सायकोसिस मग सिफिलिस असं पण नसते. ओके, सो डिपेंड्स ऑन डिपेंड्स. दोज पीपल बाउंड टू इझी कन्स्ट्रक्शन्स, इझी ग्रोथ हे सायकोटिक असतात. सो इन्सिडेंसेस डिसीजेस लाईक DM, हायपरटेन्शन, एनिमिया, हायपरलिपिडेमिया कॉमन इन अर्ली एज असेल तर ते सुद्धा असतात. वार्ड्स, मोल्स, किलॉइड्स फ्रॉम एक्सटर्नली गिव्स यू इंडिकेशन फ्रॉम दॅट द पेशंट हॅज एंटर्ड सायकोटिक डिफेन्सिव्ह स्टेज. हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यांच्या वुंड्स कशा असतात? क्लीन कट नसतात, जशा सोराच्या असतात त्या. आणि प्रायमरी इंटेन्शनमध्ये हे होत असतात, त्याच्या होत नाही आहेत. शिवाय डीप असतात, त्या कन्सील्ड असतात. खाली काय असतात? कन्सील्ड असून त्याच्या खाली येलो ग्रीनिश असे डिशेस वगैरे असतात. डिपॉझिशन्स ऑन पिगमेंट्स, डिपॉझिशन ऑफ पिगमेंट डिपॉझिशन पण तिथं होत असतं. ब्लॅकनिंग ऑफ स्किन किंवा वुंड होत असते. आणि मोस्टली त्यांचे जे आता हे आपण डिटेल सगळं बघणार आहे त्यांच्या माइंड लेवलला, पण ह्यांचे जे माइंडचे फीचर्स होतात त्याच्या पाठीमागे काय असतात? ते कॉर्ड्स असतात, फ्रॅजाईल असतात, फिअरफुल असतात, हायडिंग असतात, कव्हरअप करत असतात, प्रोजेक्ट करत असतात, फेकेड असतात, होर्डिंग असतात, अक्युमुलेशन ऑफ मनी असतं, प्रॉपर्टी असतं, ट्रेजर्स, शोमनशिप असते, कनिंगनेस असतो त्यांच्यामध्ये, शायनेस असतो, श्रूडनेस असतो, पॉलिटिकल सेव्हनेसनेस, सेल्फिशनेस, सेल्फ सगळे सायकोटिकमध्ये मोडतो. लक्षात ठेवा. आता आपण सायकोसिस एक्सप्रेशन या लेवलला आपल्याला बघायचं. सायकोसिस लेवलचे एक्सप्रेशन्स कसे असतात, विल कसं असतं त्यांचं, इमोशन्स कसे असतात, इंटेलेक्ट कसं असतं त्यांचं, आणि मोरल्स कसे असतात. या लेवलला आपल्याला सायकोसिस अंडरस्टँड करायचं माइंड लेवलला. एक्सप्रेशनमध्ये बघाल तर तुम्ही ओव्हर एक्सप्रेसिव्ह असतात. एखादी गोष्ट करायला फार एक्सप्रेस करून सांगणार, एखादा तुमचं मित्रमैत्रिणी असतात, एखादी गोष्ट सांगणार फार मोठ्या एक्सप्रेस करून गोष्ट सांगणार, म्हणजे आहे एक्झॅगरेट करून सांगत असतात त्या गोष्टी. एक्सपान्सिव्ह असतात. एखादी गोष्ट असेल तर ते फार डिटेलमध्ये सांगत असतात. सो दोज आर सायकोटिक. लक्षात ठेवा. कम्युनिकेटिंग असतात, फार कम्युनिकेशन्स, माझ्या यांची ओळखी त्याच्या ओळखी, या गोष्टी त्याच्या गोष्टी असतात. सो दोज आर डेफिनेटली सायकोटिक पीपल्स. काही वेळेस फार मोठ्याने एखादी गोष्ट सांगायची तर फार मोठ्याने हसून सांगत असणार, फार गोष्ट मोठ्याने ती गोष्ट छोटी असेल तर फार मोठ्या पद्धतीने सांगणं असेल. सो ओव्हर एक्सप्रेसिव्ह विल हे त्यांचं कॉर्डच असतात. ते त्यांना
डेथची फार फिअर असते, पण ते दाखवत असतात की मला काय नाही वाटत, म्हणून ते डिक्टेटर म्हणून बिहेव करत असतात. डॉमिनेटिंग पीपल असतात, डिक्टेटर असतात की तो काय ते करेल आपल्यावरती, म्हणून ते त्या भीतीनं ते बेसिकली सायकोसिस माझ्या जेव्हा इन्सिक्युरिटीमधून आलेला असतो. दोज पीपल आर व्हेरी इन्सिक्युअर, त्यामुळे ते प्रोजेक्ट वेगळ्या पद्धतीने करतात. म्हणजे डॉमिनेटिंग डिक्टेटर्स पीपल असतात ते काय एकदम स्ट्रॉंग आणि एकदम कॉन्फिडन्स असतात असं नाही, ते आतून फार घाबरट असतात, आतून फार ते कॉर्डस असतात, ते दाखवत असतात, प्रोजेक्ट करत असतात मी फार डॉमिनेटिंग आहे, मग फार डिक्टेटर आहे. ओके, सो त्यामुळे ते काय करत असतात, जे आपल्यापेक्षा कमी ताकदीचे लोक असतात ते दे आर हार्ड ऑन देअर इन्फिरियर्स, म्हणजे एकदम चांगले मोठ्या लोकांशी दे आर सॉफ्ट टू दी सुपिरियर्स. ओके, सो डिप्लोमॅटिक चिल्ड्रनमध्ये पण डिप्लोमॅटिक, डेफिएंट, ऑब्स्टिनेट, टँट्रम चिल्ड्रन्स आर सायकोटिक. पण त्यांचं चांगली क्वालिटी काय असते की ते अचिव्हर असतात, या गोष्टींना ते अचिव्ह करत असतात. डिझायर्स आर मोर दॅन नीड्स. नीडपेक्षा त्यांना डिझायर्स जास्त मॅटर करते, त्यांचे डिझायर्स असतात जास्त, हे पाहिजे, ते पाहिजे, असं पाहिजे, तसं पाहिजे. सो आउट ऑफ दॅट दिस मायझम इज सीन. सो त्यांना नेम पाहिजे असतं, फेम पाहिजे असतं, सक्सेस पाहिजे असतं, मनी पाहिजे असतं, हे सगळ्यांनाच पाहिजे असतं आपल्याला, बरोबर. पण ते कुठेतरी बाउंड्रीज आपण पार केल्यानंतर जेव्हा सायकोसिस एक्सेस जास्त जातो त्यावेळेस हा प्रॉब्लेम होतो. सो परस्यूट डिझायर्स विथ ऑप्शन, त्यामुळे ते कसे असतात, ते सगळ्या गोष्टी असतात. चांगला पॉईंट होतो ऑप्शनेट परस्युरन्स चिकटीने सगळ्या गोष्टी करत असतात. सेल्फिश इंटरेस्ट असतो त्या पाठीमाग मात्र त्यांचा, बट इन्सिक्युअर फिलिंग तुम्हाला मी सांगितलं त्या पाठीमागे तेच असतं. इंटेलेक्टमध्ये पासून बघायला तर ते फार ॲव्हरेज असतात, हावरे असतात, नॉलेजसाठी सुद्धा सगळ्या गोष्टी त्यांना पाहिजे असतात. पण त्यांची गुड साईड काय असते ते डिस्कवरीज पण करतात त्या लेवलला. सायकोसिसची गुड साईड आपण प्रत्येक माझ्या हा बॅड असतो असं नाही आहे. सायकोसिस नॉट अ बॅड, सोरिक इज नॉट अ बॅड, सोरिक इज नॉट अ गुड आणि सायकोसिस नॉट अ बॅड. सोरिक बॅड पण आहे आणि सायकोसिस गुड पण आहे. तो कसा आहे, तो ॲट द एंड ऑफ माय आपण अंडरस्टँड करणार आहे. तर डिस्कवरीज, क्रिएटिव्हिटी, इमॅजिनेशन्स, पोएम्स, वर्सेस, स्टोरीज, न्यू डिझाईन्स, न्यू थिअरीज, इन्व्हेन्शन्स आर गुड थिंग्स ऑफ सायकोसिस. परसेप्शन पण त्यांचं त्यामुळे पीक असतं, दे आर थिअरायझिंग, फिलॉसॉफर्स असतात ते बऱ्यापैकी. बॅड साईड कधी येतो त्यांचा, जेव्हा स्लाय एलिमेंट येतो त्यावेळेस पायरेटेड बुक्स करणं, स्टोऱ्या घेणं, पायरेटेड सॉन्ग तयार करणं पिक्चरमध्ये, पायरेटेड कॉपी करणं, अशा पद्धतीने ज्यावेळेस असतात. पॉलिटिशियन्स असतील, गुरुज असतील, मॅनिप्युलेटिव्ह आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी करत असतील. त्यामुळे आता बरेचसे गुरु सापडले जेलमध्ये, माहिती आहे ना काय ना सराव, तर त्यांच्या फायद्यासाठी त्या गोष्टी ते प्रोजेक्ट वेगळ्या पद्धतीने करत होते. दिस इज बिग सायकोसिस, सगळ्यात मोठा सायकोसिस. पॉलिटिशियन सुद्धा हे देतो, ते देतो, हे करणार, 5 वर्षात ते करणार, इथं रस्ते येणार, इथं पाणी येणार, काय नाही होत ते. सो दॅट इज बिग सायकोसिस. सो मोरल्समध्ये काय असतं त्यांचं, सुरुवातीला ते किती थाईज असतात त्यांच्या नीडसाठी, परत डिझायर्स होतात त्यांच्या, रॉबर्स होतात, गँगस्टर्स होतात, परत अशा चिड्या चढत जातात. त्यांचे मोरल्स हळूहळू करत होत जातात, त्यांना काय फरक पडत नाही कुठल्या गोष्टी. सोरिकमध्ये एन्झायटी असते लक्षात ठेवा, आणि सायकोटिकमध्ये फिअर असते मोस्टली. सक्सेस त्यांना असतं, नॉन कॉन्शियस पीपल असतात, थिक स्किल्ड असतात, म्हणजे आपण म्हणतो थिक स्किल्ड, जाड चमड्याची, त्याला काय फरक पडत नाही. डिफेन्स ऑफ सायकोसिस बेस्ड ऑन द अबॅरेशन, डिपार्चर फ्रॉम द ट्रू अँड राईट ऑर करेक्ट, याच्यापासून ते लांब गेले असतात. ते काय योग्य आहे, काय बरोबर आहे, काय चुकीचं आहे, गोष्टी त्यांच्यासाठी मॅटर करत नाही. अंडरवर्ल्डमध्ये पण सगळ्या त्या पद्धतीने असतात. फिलॉन्थ्रॉपिस्ट असतात, तसे इंडस्ट्रियलिस्ट असतात, जे बिझनेस मोठे करत असतात, मोठे इंडस्ट्रियलिस्ट, बिल्डर्स तसे झालेले असतात, मिनिस्टर्स, मंत्री. सेक्स लेवलला पण तसं असतात. एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स त्यांचे असतात, त्यांना काय फरक पडत नाही. फ्लर्टिंग विथ लेडीज, आयडिया, जॉब्स, डेंजरस, कॅप्रिशियस, फ्रिवलस करतात, जस्ट असते. लॅशियस असतात ते बरेच लस्टमधून. बॅड इफेक्ट्स ऑफ मास्टरबेशन टेंडन्सी फार असते त्यांच्यामध्ये. डिबॉचरी पण करत असतात त्याच लेवलला. ओके, सो मुलांमध्ये पण सायकोसिस कसा प्रेसिपिटेट होतो बघा. त्यांना लव केअर, अटेन्शन मिळत नसतं लहानपणी, त्यामुळे इन्सिक्युअर होत असतात, किंवा घरामध्ये फॅमिली कॉलेज असतात. टिमिडिटी त्यांच्यामध्ये पहिल्यांदा होत असते, ती सोरिक असते नंतर.
नंतर ते हळूहळू ते प्रिकॉशन्स होत जातात त्या फॅमिली प्रॉब्लेम्समुळे. त्यामुळे प्रिकॉशन्स मॅच्युअर होतात अर्ली एजला. त्यांच्यात त्यामुळे अर्ली सेक्शुअल इंटरेस्ट पण डेव्हलप होत जातो. फिजिकल पुटिंग ऑफ वेट होतात. कधी काही जुएनाइल डायबिटीसमध्ये पण जातात. काही डिस्लेक्सिक होतात. राईट ब्रेनचं कॉम्बिनेशन प्रॉपर होत नाही त्यांचं. आणि कधी स्ट्रिक्ट पॅरेंटिंगमध्ये पण त्यांचं हा प्रॉब्लेम्स होत असतो. सेन्सिटिव्हिटी क्रिएटिव्हिटी पण ह्या गोष्टी होत असतात. म्हणजे काही स्ट्रिक्ट पॅरेंट्स असतात तू असंच कर, असंच पाहिजे मला, तसंच पाहिजे, हा परफॉर्मन्स पाहिजे, ह्यातनं पण सुद्धा ती क्रिएटिव्हिटी सेन्सिटिव्हिटी तयार होते, तुझं सायकोटिक असतं लक्षात ठेवा. त्यामुळे ड्राय स्किन पण होते, ती लो अफेक्शन्स मिळत नसतात त्याच्यामुळे. सो सेन्सिटिव्ह चिल्ड्रन गेट हर्ट बट कवर अप डू नॉट शो, हाईड देअर फिलिंग अँड गो इन टू प्रायव्हसी. अशा पद्धतीने सायकोसिस डेव्हलप होतो. त्यामुळे स्किन पण तिथे ड्राय होते, पाम्स ड्राय, कॉर्नी थिकनेस, हेअर्स ड्राय, रफ, हे सायकोसिसचं साईन आहे. एव्हिडन्स ऑफ लॉस्ट चाइल्डहुड, लॉस्ट लव, फिअर, फाईट, लाईफ. हे तुम्ही लहान मुलांमध्ये अशा पद्धतीने चूक असेल तर डेफिनेटली ह्या गोष्टी पाठीमागे बॅक ऑफ पॉईंट ह्या गोष्टी असतात. सो इव्हॉल्युशन ऑफ चिल्ड्रन्स आर लक्झरी, सेक्शुअल आणि प्रेरोगेटिव्ह होत असते अशा पद्धतीने. इमोशन्समध्ये जाऊया आपण आता. मोठ्या चॅप्टर आहे त्यामुळे थोडंसं आपण जरा फास्ट होईल, दोन्ही माझं म्हणून अवघड आहे का. इमोशनमध्ये जात असाल तर तुम्ही फिअर, पण इमोशन्स या लेवलला आपण बघायचे. सायकोसिसचे इमोशन्स, फिअर कशी असते सायकोसिसची, हॅपीनेस कशी असते, मर्थ म्हणजे कशी असते, ग्रीफ कशी असते, अँगर, कॉन्ट्रॅक्शन, लव. तर फिअर आपण बघूया. सो मॉर्फॉलॉजिकली कन्स्ट्रक्टिव्ह डिफेन्स हॅज इट्स बेस टू सिव्हिल सिक्युरिटी. मग मी सांगितलं सिक्युरिटी हा त्याचा बेस Slowly, sir. Next time we'll take this. Already 9-10 is. Don't hurry. Slowly. Take slowly and clear the concepts. ते फास्ट काय तुम्हाला फास्ट घेऊ दे का आणखीन स्लो करून एक्सप्लेन करून व्यवस्थित सांगू दे? पुढच्या वेळेस सिफिलिस घेऊया. मग आज सायकोसिस इन डिटेल ते काय होतं एकदम फास्ट मोठा आहे जरा चॅप्टर. हां. तर इथपर्यंत कळालं तुम्हाला सगळं. आता आपण काय करतो माहिती आहे का, सगळे इमोशन लेवल्स कारण सरांनी सगळं डेपमध्ये घेतलेलं आहे. पॅथॉलॉजी, फिजिओलॉजी, अनाटॉमी, परत ऑर्गनॉनचं सगळं, मॉडर्न मेडिसिन्स आणि नवीन कन्सेप्ट हे सगळं कोरिलेशन करून सांगते. त्याच्यामुळे तुम्हाला ह्या लेवलला माझ्याजवळ कोण शिकवणार नाही आणि शिकायला मिळणार पण नाही तुम्हाला. त्याच्यामुळे सर जे सांगतात ते मला वाटतं तुम्ही डिटेल समजून घेतलेलं जास्त फायद्याचं होईल. फास्ट रिडिंग्स खाली स्लोली हे ह्या लेवलला आपल्याला मॅन अंडरस्टँड करायचं असतो. एक्सप्रेशन लेवलला कसं आहे, विल जे टिक्युलर केन्स आहे, केन्सचं मॉडेल आहे. एक्सप्रेशन, विल, इमोशन, इंटेलेक्ट आणि मॉडेल. हे जर आपल्याला कळालं तर माझ्या मुलं काय एक्सप्रेशन त्याच्यामध्ये काय केस टेकिंगमध्ये आपण डिटेल माइंडमध्ये आपण ह्याच गोष्टी बघत असतो. फक्त आपण केस टेकिंगच्या फ्लोमध्ये असतो, त्या कशा असतात त्या गोष्टी लक्षात घेत असतो. आपण आता ह्याच्यामुळे आपण एक्सप्रेशन लेवलला बघितलं, विल लेवलला बघितलं, तर इमोशन लेवलला बघायचं. इमोशन लेवलला कशा पद्धतीने आहे. सो इमोशनमध्ये फिअर आपण बघू. सर लव्ह फॉर लाईफ इज अ प्रोजेक्ट ॲज अ फिअर. त्यांचं जगण्याविषयी फार प्रेम असतं, त्यांना फार जगायचं असतं, म्हणजे भीत जगत असतात. ओके, फिअर त्यांनी प्रोजेक्ट होत असते. सो फिअर वेट्स अगेन्स्ट एन्झायटी ऑफ सोरा. जिथं सोरामध्ये एन्झायटी जास्त असते तर इथं फिअर जास्त असते. आणि सिफिलिसमध्ये अँग्युशनेस असतो जास्त. अँग्युशनेस म्हणजे काय आपण बघूया. ओके, तो जास्त पुढं ह्याच्या पण पुढे जातो, फिअरच्या पलीकडे जातो, हेल्पलेसनेस होऊन जातात. ओके, एन्झायटी मीन्स रेडी टू फिअर. एन्झायटी आपण फिअर आपण कोपअप करण्यासाठी रेडी आहे, दॅट इज एन्झायटी. पण फिअरमध्ये आपण तसं होत नाही. म्हणून सायकोसिस, फिअर आणि सोरिक एन्झायटी यातले तुम्हाला साधा डिफरन्स सांगतो. सपोज एक टनेल आहे, बोगदा आहे, त्यातून तुम्हाला पास व्हायचं आहे. सोरिक जो मायाजवळ असतो ना, तो काय करणार, त्या बोगद्यातून जाताना काय त्याला एन्झायटी असते. अरे इथं काय साप असेल का, काय प्राणी असतील का, काय डाकू असतील का, तो काय प्रॉब्लेम होईल का आपल्याला. त्याचं दुसरं म्हणून तर ही आपली एन्झायटी आहे, आपण जाऊन बघूया. हळूहळू ते जातात, हळूहळू ते एन्झायटी ते कोपअप करतात, फिअर का कोपअप करतात आणि ते पास होतात. सो दॅट इज एन्झायटी. ती एन्झायटी त्यांच्याकडे अरे काय असेल का. सायकोटिक फिअर काय असते माहिती का, नाही त्या बोगद्यामध्ये डाकू आहेच, त्यानं अशा माणसांना धरलं होतं, अशा गोष्टी केल्या होत्या, त्याचे किस्से गोष्टी त्याच्या फार मोठे समोर सगळ्या असतात. सो तू ते स्वतःच तू फिअरमध्ये बसतो आणि दुसऱ्यांना पण तो
त्या फिअरमध्ये घालू शकतो. सो दॅट इज सायकॉटिक फिअर. फिक्सिड असते त्यांच्यावर, ते असतेच आहेच ते, ती फिअर असते. सोरिक म्हणजे ना, सोरिक त्या फिअर करून पुढे जाऊ शकतो. सो दॅट इज एन्झायटी. सो ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवा. मेडोनेम इज अ किंग ऑफ सायकॉसिस. सो मेडोनेमचे फिअर बघायला तुम्ही नंबर ऑफ फिअर्स आहेत. तुम्ही याच्यामध्ये पण बघाल ना, तुम्ही मेट्रामेडिकाचे ॲलन सेन्सॉइड गेरिंग गाईडिंग सिम्पटम वाचतो. एवढ्या फिअर तुम्हाला दिसतील का नाही त्याच्यात, तर मेडोनेमचेच फिअर बघा तुम्ही. मुलाला किंग का म्हणले मेडोनेमला? सो दॅट्स वाय. मग काय वाचत नाही, पण सगळे फिअर आहेत, बऱ्याचशा फिअर आहेत त्याच्यामध्ये असतात. हॅपीनेसमध्ये पण ओव्हर एक्सप्रेसिव्ह असतात ते. म्हणजे ही विल यूज मनी, पोझिशन, पॉवर टू सेलिब्रेट ऑकेजन ऑर दॅट रिचनेस ऑफ इम्पॉर्टन्स. हॅपीनेस कसं सेलिब्रेट करणार तो? एक्झाम्पल, माझ्याकडे पेशंट होतो, तो बिल्डर आहे. तर तो त्याच्या दरवर्षी मॅरेज अॅनिव्हर्सरी, आता त्याची काहीतरी 35वी मॅरेज अॅनिव्हर्सरी होती. मोठं हॉटेल बिटेल घेणार, बुक करणार, जेवण भारी देणार सगळ्यांना, डेकोरेशन हे ते सगळं करणार आणि एवढ्या मोठ्या वाटत सेलिब्रेट करणार की मनी, पॉवर सगळं ते शो ऑफ करणार. पण त्याची मला माहिती आहे हिस्ट्री काय आहे. त्याची आणि त्याच्या बायकोचं अजिबात जमत नाही. त्याच्या ऑफिसमध्ये सगळ्या जे हे नाही कर्मचारी त्यांच्या लेडीबरोबर सगळ्यांचे ते रिलेशन्स आहेत. त्याची बायको एका माणसावर पळून गेली काही वर्षांपूर्वी. सो दिस इज अ सायकोसिस बिहाइंड दॅट. पण तो प्रेझेंट त्याची हॅपीनेस कशा पद्धतीने दाखवतोय की अरे असं आहे सगळं माझं. सो दॅट इज नॉट द फॅक्ट. ती फॅक्ट काय आहे आपल्याला माहिती आहे, ती काढता आली पाहिजे. केस टेकिंगमध्ये जर तुम्ही त्याच्या भुलला त्याच्या सगळ्या बाकीच्या वरच्या पिक्चरला काय ग्रेट माणूस आहे, कसलं भारी आहे, कसलं आहे, तसा नसतो बऱ्याच वेळेस. आपल्याला तो मुखवटा काढायला लागतो, चेहरा काय आहे त्याचा नेमका तो काढायला लागतो. ओके. सो रिचनेस, इम्पॉर्टन्स हे सेलिब्रेट करण्यासाठी असतं त्यांच्यासाठी. मर्थपण, मेरीमेंट, जॉयफुलनेस, कॅरेक्टरलाइज लाफ्टर, लाऊड लाफ्टर, मोठ्याने हसणारे असतात काही काही लोक. छोट्या छोट्या गोष्टीवर रोज हसत असतात, सार्कॅस्टिकली हसत असतात, स्कॉनफुली हसत असतात, ते सायकॉटिक असतात. काय काय लोक उगाचच काही गोष्टी चांगल्या आहेत त्यांच्या दुःख आलेलं असतं लाईफमध्ये त्यांच्या, ते सुद्धा हसत असतात. त्यासाठी गाणं चांगले आहे. मी सांगत असतो दरवेळेस, तुम इतना क्यों मुस्कुरा रहे हो, क्या गम हो उसको छुपा रहे हो. काय आपण डॉक्टर आतून आपण दुःखी असतोय पण उगाचच हसायचं असतं दुःखात सुद्धा. सो ते त्यासाठी गाणं खास सायकॉटिक गाणं आहे. क्राय विलिंग टू अट्रॅक्ट विथ युअर सिम्पथी ऑफर्स. काही तर बघतो आपण एखादं मयत झालेलं असेल किंवा तिथे ज्यांचं फार जवळचं रिलेशन नसतं पण ते कुठून तर येणार, उगाच मोठ्या मोठ्याने रडणार, अट्रॅक्ट करणार उगाच त्या लोकांना. किती यांना दुःख झालंय, किती सिम्पथी ग्रॅप करण्यासाठी सगळ्या गोष्टी असतात. सो किंवा सायकॉसिस लेसमध्ये त्याच्या विरुद्ध आहे. तर लेस आपण बघायचं आहे पण ते मोर्निंग, ग्रमलिंग, इम्पॉलिटी साईन त्यांना हळूच फुटत नाही. आतमध्ये साय करत असतात, दाखली बसलेली असते बऱ्याच वेळेस किंवा काहीच त्यांना बोलता पण येत नसते, एक्सप्रेसेस करू शकत नाही. सो दॅट इज सायकॉसिस लेस. अँगर हा कसा असतो सायकॉटिकचा, पण तो पण सप्रेस्ड असतो बऱ्याच वेळेस. ॲक्युमुलेशन, कलेक्शन असतो आणि बऱ्याच वेळेस एक्झाम्पल दिलेलं आहे तो आर्टिव्ह स्क्लेरोसिसमध्ये जाऊ शकतो कधी कधी. त्याचं रूपांतर ग्रॅज्युअल प्रोसेस असते. when there is obstruction, resistance to smooth flow, everything is slowed down. So naturally reaction is anger. Even the heart muscle which to pump the blood to different parts easily feels that unnecessary, it has to put an extra effort. So for extra effort, the muscle has to be increased. किंवा hypertrophy, pathogenesis हे anger suppress मधून येऊ शकते बऱ्याच वेळेस. So this is anger avoidance situation. Anger on a contradiction, anger easily, anger involuntary, anger about pain, anger with obstinacy. So all the rubrics are going under the psychotic management. Contradiction. Contradiction मध्ये पण ते इंटॉलरन्स, कॉन्ट्रडिक्शन त्याला कुठलेही त्यांना अजिबात चालत नाही. सोडिक अँगरमध्ये कसं असतं की पॅराक्झिजमल असतात, स्पाझम असतात, इरिटेशन्स असतात त्यांच्यामध्ये. हेन्स सडन व्हायलेंट टेम्पररी फॉरवर्ड बाय रिपेंटन्स. येतो अँगर त्यांना आणि जातो पण त्यांना पश्चाताप होतो. सोडिक सायकॉटिकमध्ये नाही होत. सायकॉटिकमध्ये त्यांचा फेस हा, सोडिकमध्ये फेस त्यांचा कसा असतो, रेडिश असतो किंवा जरा थोडासा लालसर होतो. पण ह्याच्यामध्ये पेल हा लिव्हिड मिक्सचर ऑफ ब्लूइश व्हाईट होतो.
किंवा रेडिश थोडासा असतो, स्टॅसिसमुळे असतो आणि ह्याच्यामध्ये बऱ्याच वेळेस तो अँगल त्यांचा माउंटअप होत असतो, तो काही लवकर जात नाही. त्याच्या डोक्यात तेच विचार त्या माणसाविषयी राहत असतात, रिव्हिजफुल थॉट्स राहतात, ते काही करत नाहीत पण थॉट राहतात त्यांच्यामध्ये डोक्यात. सुरीक मात्र ते विसरून जातो. टेम्परामेंट त्यामुळे संपवाय नसतं सोरीचं आणि सायकोटिकचं ल्युकोफ्लेगमेंट असतं, स्लो स्लेगिश लिथार्जिक. हे टेम्परामेंट चॅप्टर मध्ये आहे. सो लव पण त्यांचं कसं असतं, लव फॉर लाईफ, एनिथिंग डू फॉर लाईफ. ही कॅन जगण्यासाठी काय करणार चांगल्या पद्धतीनं, ही कॅन थ्रेटन बट नेवर फाईट, फिअर्स डेथ बट लिव्स फॉर लाईफ. थ्रेटन करणार, धमकवणार, काय करू शकणार नाही. 4 गुंडांना 4 माणसांना ज्यांच्याकडे धमकवणार, तुम्हाला उगाच फोन करणार किंवा काहीतरी धमकी देणार, काय करू शकत नाहीत. ते फक्त दाखवतात. एक्स्ट्रा वॅगंट असतात, उधळपट्टी भरपूर करत असतात, कॉस्टली गिफ्ट देत असतात. एखाद्या सपोज सुद्धा डॉक्टरांचा बड्डे तर एखादा तो जाणार तिथं सगळ्यात मोठे मोठे गिफ्ट आणणार, काय तर आतमध्ये काय फार छोटंसं असेल पण दाखवताना दाखवणार की एवढं मोठं गिफ्ट आणते. आलं की लक्षात, तो शो ऑफ त्यांचा जास्त असतो. आता सगळे सेल्फिश इंजेक्शन असतात. चॅरिटेबल विथ एक्सपेक्टेशन ऑफ रिकॉम्पन्स. चॅरिटेबल करणार पण त्यातनं मला काय मिळतंय, माझा काय फायदा होतोय, माझं काय सक्सेस, माझं कुठं नाव होतंय का, त्यातनं ते करत असतात. चॅरिटी त्यांच्यामध्ये प्युअर त्यांच्या सोलमधून नसते त्यांची चांगल्यासाठी. मला सांगितलं साईज शेप कलर ऑफ गिफ्ट अट्रॅक्ट करण्यासाठी दुसऱ्यांना असतात, एक कशा पद्धतीने दिसतं आपल्याला चांगलं. सो रिफ्लेक्टिंग द इम्पॉर्टन्स ऑफ गिव्हर. कोण देतंय याकडे लक्ष त्यांचं दिसलं पाहिजे सगळ्यांना. सोयीचं कसं असतं, देणार ते पण त्याचा डेली यूज. आता एखाद्याचा बड्डे असेल, एखादा असेल तर त्याला पुस्तकाची गरज आहे तर ते पुस्तक देतात. एखादी त्यांच्या घरगुती नीड असेल, एखादी त्यांना भांडं पाहिजे असेल, एखाद्या कपलचं मॅन्युसी असेल तर त्यांना ते देतात. ह्या मोठं शॉप नसतो, मोठ्या गोष्टी नसतात. ज्या डेली यूजसाठी गरजेच्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये असतात. लेस डेकोरेट असतात, नॉट व्हेरी एक्सपेन्सिव्ह. एक्सपेन्सिव्ह फार असतात. टीनेज लोकमध्ये पण काय असतं, एक्साइटेड, एक्सप्रेसिव्ह, अनिमेटेड, हगिंग, किसिंग सहजपणे होत असतात मुलांच्या. लॅसियसनेस असतात, ल्युडिनेस असतो त्याच्यामध्ये. आता ओव्हरफ्लोईंग फॉर लव्ह फॉर ॲनिमल्स. तर बरेच व्हिडिओ आपण बघतो इंस्टाग्रामवरती किंवा कुत्र्याची पप्पी घेणं, जवळ घेणं, या सगळ्या गोष्टी करणं. ओव्हरफ्लोईंग लव्ह फॉर ॲनिमल्स. तर कुत्र्याला बेडवरती ठेवून कुठं ठेवून काय सगळीकडे, तर दॅट इज सायकोसिस. ते काही प्रेम नाही कुत्र्यांविषयी, दॅट इज सायकोसिस. लक्षात ठेवा. किंवा सोसायटीमध्ये पण फार मी सोशल करतोय, सारखं ते सोशलच त्यांचं काम चालू असतं. फेसबुकवर ते, ह्याच्यावरती, इंस्टाग्रामवरती किती मी केलं, इथे चॅटिंग केलं, एक गोष्टी केल्या. सो दॅट इज सायकोसिस. ओव्हरफ्लोईंग लव्ह फॉर गॉड. देवाचं सगळीकडे फार गाडीच्या ह्याच्यावर लावण्यापासून ती पुस्तकावरती, पाकिटावरती, लॅपटॉपवरती सगळीकडे ते देवाचं चित्र झालं. सो दॅट इज ऑल्सो आउट ऑफ इन्सिक्युरिटी, आउट ऑफ फिअर हे सगळं असतं. लक्षात द्यायचं आपल्या पाठीमागे, हा माणूस इन्सिक्युअर आहे. सो होमिओपॅथिक फील्डमध्ये पण आपण बघतो थिअरायझिंग करत असतात, ज्या मोठ्या मोठ्या गोष्टी होमिओपॅथीच्या मारत असतात. ॲक्च्युली त्यांच्या गोष्टी बऱ्याच वेळेस नसतात त्यांच्याकडे, ते आर सायकोटिक. एक्झाम्पल आम्ही आता एक साधारणतः 8-10 वर्षापूर्वी सुरू डॉक्टर आम्ही मी नाव घेत नाही, रडार सॉफ्टवेअर आम्हाला घ्यायचं होतं. तर आम्ही कुठलं सॉफ्टवेअर घ्यायचं आमचं डिस्कशन होतं. आम्ही त्याला रडारचा हँड आहे आपला यूज करायला. तर रडार सॉफ्टवेअरसाठी आम्ही बोलवलं एका पर्सनला कोल्हापूरवरून. तो आला होता कोल्हापूरवरून. तो आला असा बस पर्सनॅलिटी अशी पूर्ण, त्याला असला जाड होता की आठवत आहे ना. तर तो आला, आम्हाला तिने रडारचं सगळं सांगितलं असं तसं. आणि तो एकदम काय लँग्वेजमध्ये जे असते अफेक्ट टेन्शन्समध्ये सगळे. आणि तुम्ही नव्हतं प्रश्न वाटतं चिवडा पण नव्हता, नावडं पण होतं तुम्ही. हां, तर आला तो असा मस्त की आम्हाला प्रेझेंटेशन दिलं हे ते सगळं. आणि आम्ही ऐकलं ठीक आहे म्हणजे काय करायचं आपण डिसाईड केलं. आणि त्याला बाहेर सोडायला गेलो आम्ही. टेस्ट सोडायला गेलो, ती गाडी घेऊन आला होता 4 व्हीलर. त्या गाडीच्या पाठीमागे त्यानं पूर्ण विंडोज ते ना आमची काच गाडीची होमिओपॅथ म्हणून असं लिहिलं. तर ते काही गरजेचं आहे का त्याला, होमिओपॅथ प्रॅक्टिस करतोयस म्हणून तू, किंवा होमिओपॅथ पूर्ण ते भरलेले आठवत आहे का त्याने लिहिले ते. आता आपण घेत नाही म्हणजे माझ्या लक्षात पण नाव नाही त्याचं. सो दिस इज द सायकोसिस. आपल्या फील्डमध्ये कुठल्याही फील्डमध्ये जावा, तुम्ही अशा पद्धतीचे लोक बिहेव करतात, दॅट इज सायकोसिस. हा समजून घ्या. पाठीमागे सायकोसिस ब्रेक करता आला पाहिजे, रिअल पर्सन काय तो आपल्याला समजला पाहिजे. त्या पाठीमागे तो उद्देश आहे. सो प्रोजेक्शन्स असतात त्यांची, म्हणजे दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी मारणं, प्रोजेक्शन म्हणतो आपण त्याला. मला एखादी गोष्ट दुसऱ्याकडे अचीव करून घेणं किंवा वेगळ्या पद्धतीने दाखवणं, जे आहे त्याच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीनं. आणि रॅशनलायझेशन. रॅशनलायझेशन म्हणजे
कारण देत बसणं, असे गोष्टी तशा गोष्टी, या गोष्टी तशा, त्याला रॅशनलायझेशन म्हणतात. ते मेडिटेशन नंतर बघू. सो तर फिल्म सिटीमध्ये पण आपण बघतो ड्रामाज फिल्ममध्ये पण सुरुवातीला हिरो आले असतात ते एकदम बारीक एवढे पिढी असतात. शशी कपूरचं उदाहरण घ्या, ऋषी कपूरचं उदाहरण घ्या. नंतर ते असे दारू बिरू पाट्या बिट्या करून सगळे असे सायकॉटिक झाले असतात. तर मग सिटीजमध्ये शेवटी लँड होतात. ओके, सो त्यांचा ट्रायल प्रॉपर आहे त्याचा. सो नंतर सक्सेस मिळाल्यानंतर मोर कॉन्फिडन्स, बोनीची स्टील प्रॉमिनन्स, नेचरची नर्वस पीपल्स ॲप्रेशन सायकोसिस आहे. सुपरस्टिशियसनेस, आता ह्याच्यामध्ये पण देवाचं सारखं नाव घेणं, फार अंधश्रद्धाळू असणं, ह्या देवाला जाणं त्या देवाला जाणं. सो दॅट इज सायकोसिस. फिक्स आयडिया असणं. सो ऑल आर आउट ऑफ फियर्स. एक्झाममध्ये पण तुमच्यावर काय काय मुलं असतील, एक्झाम आली की देवाला सारखं जाणं, प्रत्येक देवाला जाणं, खिशात देवाचा फोटो ठेवणं, पाकिटात देवाचा फोटो ठेवणं. सो दिस इज सायकोसिस. सो मोस्ट रिलिजियस पीपल्स आर सायकोटिक. सायकोसिस लेस मध्ये पण बघा तर तुम्ही इंटेलेक्ट हे अंडर यूज असतं, अंडर एक्सप्रेस असतं, अंडर ग्रोथ असतं, सगळं अंडर असतं त्यांचं. हे जे ओव्हर असतं सायकोसिस एक्सेसमध्ये हे लेस असतं. अंडर ग्रोइंग, अंडर फंक्शनिंग. बऱ्याच टाका प्रॉपर एक्झाम्पल होतं. Any stimulus which enters the body through the receptors of the nervous system has to proceed up to cortex, cerebral cortex. तिथून ते असेच व्हायला पाहिजे प्रॉपरली आणि रिस्पॉन्स त्यांचा ब्रेनमधून तो प्रॉपर त्या जंक्शनला यायला पाहिजे ते ॲक्शन करण्यासाठी. सो तसं होत नाही. तिथे काय होतं, हिअर स्टिम्युलेट डझंट गो ॲज हाय ॲज कॉर्टेक्स अँड ॲज इट टेक्स फॉर शॉर्टकट घेतात ते आणि ते तिथूनच फिक्स आयडियामध्ये तिथूनच रिटर्न देतात रिॲक्शन्स. सो अ प्रिडिमिनेटेड रिॲक्शन टू एनी स्टिम्युलेशन इज द रिझल्ट. So this reaction decision is not as per the situation. So this is called as a fixed ideas. So they have lacking in adaptability. So under expressions of oneself, talking disposed to, secretive, reserved, under expression of will. So all these are psychosis less people. So wants मध्ये पण त्यांचा ब्रेन अनकॅपेबल असतो, इनॅबिलिटी असते. सो सेन्स ऑफ हेल्पलेसनेस किंवा डिल्युजन लेग कट ऑफ सारखे त्यांचं असतं. त्या लेवलला जातात. म्हणजे सेरेब्रल पाल्सीमध्ये आपण बघितलेलं काय एकदा महाबळेश्वर कॅम्पमध्ये आपण सुद्धा बघितले सेरेब्रल पाल्सीमध्ये सुद्धा चांगल्या केस असतात त्यांच्या. तर युट्यूबमध्ये जर नाही केस म्हणजे होती माझी केस की त्या समजून ओळखात की मुलाला त्या दोन्ही पायापासून त्याला पावर नव्हती, सेरेब्रल पाल्सी पण होती जरा आणि त्याला त्याच्या आपण त्यावेळेस मदर्स प्रेग्नन्सी आपण घेत असतो मेंटल स्टेट त्याची, त्याच्यामध्ये तिला हेल्पलेसनेस ॲब्सोल्युटली होती तिला आणि तिला डिल्युजन लेग्स कट ऑफ झाले ते रुब्रिक आम्ही त्या लेवलला ॲन्सर करून घेतला होता. तर रिझल्ट पण चांगला होता. सो कॉन्स्टिट्यूशन सायकोसिस लेसची आहे टिमिड, लॅक ऑफ कॉन्फिडन्स, शाय, बॅशफुल, कोवर्डाइस असतात. हे लक्षात ठेवा. सायकोसिस लेसमधली टिमिड, लॅक ऑफ कॉन्फिडन्स असतो, त्यांना शाय असतात, बॅशफुल, कोवर्डाइस. त्यांना कळत असतं ह्याच्यासाठी हे रुब्रिक्स आहेत लक्षात ठेवा. रिकग्नाइज दिस बट कॅनॉट मूव. कळते पण कळत नाही. कॉम्प्रोमाइज इज इझी, नेवर क्राय, सप्रेस ग्रीप असते, क्वाईट असतात, रिझोर्ट असतात, इंट्रावर्टेड असतात, ब्रुडिंग असतात. ब्रुडिंग म्हणजे काय म्हणतो त्याला कुठत नसतं, डिस्कंटेंट असतं, काय त्यांना समाधान नसतं कशातच, आणि सॅड ग्लुमी असतात. तेवढेच ते सिक्युरिटी असतात. सो सॉलिट्यूड, त्यांना एकटेपणा आवडत असतो. लाईमलाईटमध्ये पण यायचं नसतं, त्यांना कोणाच्यातच नसतं, जायची इच्छा नसते, एकटेपणामध्ये राहत असतात. तेवढेच ते गिल्टी फिलिंग पण करून घेत असतात. ग्रीफ असते त्यांना आणि डिसअपॉइंटमेंट्स पण असतात. सो लव त्यांचं पण कसं असतं तसं असतं. कॉन्स्टिट्यूशन डझंट एक्सप्रेस, त्यांचे लव एक्सप्रेस करत नाही ड्यू टू यू असतो त्यांना. आणि सॉफ्ट इनसाईड असतात पण हार्ड असतं. आपण बाहेर दाखवतात हार्ड पण ते आपण सॉफ्ट असतात बऱ्याच वेळेस, असं पण असतं. हॅपीनेस ते एक्सप्रेस करत नाहीत. स्माईल कधी एखाद्या व्यक्ती असतो कधी हसतच नाही म्हणून, तुझी कोणाला कधी हसून दिसतच नाही म्हणून. दिस आर सायकोसिस लेस एक्झाम्पल ऑफ. नेवर लाफ फ्री असले तर त्यांना एकदम फ्रीली हसू पण शकत नाही एखाद्या चांगल्या गोष्टीवरती. विनोदावरती स्ट्रिक्टनेस आणि लूजनेस बोथ दोन्ही पण दिसतात याच्यामध्ये. मोरल्समध्ये पण त्यांना मोरल्स कंट्रोल त्यांचा लॅक असतो. लॅसियसनेस असतो, त्यामुळे करप्टेड असतात, डिबॉचरी असतात, सेमलेसनेस असतो. सगळं लॅक ऑफ मोरल, लेस मोरल सगळे येतात. कॉकर्डिस असतात, लिबर्टिनिझम असतं, करप्ट असतात, डिबॉचरी असतात. ऑल आज सायकोसिस. सगळे माहिती आहेत ना मिनिंग तुम्हाला? लॅसियसनेस, डिबॉचरी. डिबॉचरी म्हणजे
सांगतोय वाचतोय खरं डिवॉर्चर काय डिवॉर्चर एक नंबर काय डिवॉर्चरचा अर्थ काय लक्षात काय कॉपर्टिस म्हणजे नखरे लिबर्टिनिझम म्हणजे त्याला कुठलीही फ्रीडम नाही आहे लिबर्टिनिझम Devotion is excessive body pleasure and sexual pleasures. ओके Drug alcohol. त्याच्यामध्ये ड्रग अल्कोहोल शेमलेसनेस असतो त्यांना शेमलेसनेस माहिती आहे तुम्हाला